वृत्तवाहिनीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दलालांमार्फत नागरिकांची लूट, रेशन कार्डसाठी मोजावे लागतात 1700 रुपये। शासनाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मग महसूल खात्याला मदत व्हावी म्हणून सेतू केंद्र व ई सेवा केंद्र अशी एक खिडकी सेवा सुरू केली आहे। मात्र असं केलेले असताना देखील पेण तालुक्यात नव्याने रेशन कार्ड काढायचं असेल तर 1700 रुपये मोजावे लागत आहेत। याबाबत नुकत्याच झालेल्या आमसभेमध्ये रोडेगावचे महासरपंच तथा संभाजी ब्रिगेड जिल्हा समन्वयक यांनी रेशन कार्ड काढण्यासाठी 1700 रुपये का मोजावे लागत आहेत असा प्रश्न आमसभेमध्ये उपस्थित करून एक प्रकारे सेतू केंद्र व ई सेवा केंद्र धारक यांचे पित्तळ उघडे केले। ज्या रेशन कार्डसाठी सरकार नियमानुसार 35 रुपयांच्या वर खर्च येत नाही त्यासाठी 1700 रुपये तर परप्रांतीयांकडून 2500 ते 4000 रुपयापर्यंत पैसे आकारले जात आहेत। याबाबत आमच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांशी संवाद साधला आहे। रेशन कार्ड बाबत नागरिकांची अशी तक्रार आहे की सेतू परिसरात त्यांच्याकडून 1500 ते 2700 रुपयापर्यंत घेतले जातात, परंतु शासनाच्या नियमाने 25 ते 100 रुपयेच फक्त खर्च येतो रेशन कार्ड बनवण्यासाठी। तर याविषयी आपण तहसीलदारांशी बोलणार आहोत। त्यांचे आपण जे सर्व सीएससी केंद्रांची या कार्यात बैठक घेतली होती, त्यांना आपण अंत्योदय जे कार्ड आहे त्याला 25 रुपये, शुभ्र कार्ड आहे त्याला 100 रुपये आणि APL प्राधान्य आणि केसरी कार्ड आहे याला 50-50 रुपये याप्रमाणे शासनाचे रेट आहे। याप्रमाणे त्यांना सीएससी केंद्रांना रक्कम घ्यायला सांगितलेली आहे। याच्या व्यतिरिक्त जर कोण जादा घेत असेल तर माझ्याकडे लेखी तक्रार द्यावी, त्याच्याविरुद्ध 100% कारवाई करण्यात येईल। रेशन कार्ड विषयी जे जास्त पैसे आकारले जातात त्याबद्दल आपली तक्रार आहे, तर आपण काय बोलाल त्याबद्दल? ह्याच विषयावर परवा आमसभेमध्ये मोठा गदारोळ बघायला मिळाला। रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी शासनाने ऑनलाईन विभक्त करण्याची पद्धत अवलंबलेली आहे, पण त्याची ठोस उपाययोजना म्हणजे ते विभक्त करण्यासाठी लागणारे मनुष्य यंत्रणा अजूनपर्यंत पेण तहसीलमध्ये उपलब्ध नाही आहे। याचाच गैरफायदा घेऊन तहसील परिसरातले ऑनलाईन रेशन कार्ड करणारे काही कॅफे आहेत, सायबर कॅफे किंवा पेणमधील इतर कॅफे आहेत, हे किमान 1000 ते 1700 रुपये दर आकारतात रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी। याबाबत अनेक सरपंचांनी आमसभेमध्ये तक्रारी केल्या, उपस्थितांना तहसीलदारांना प्रश्न विचारले। त्यावेळी तहसीलदारांनी असं उत्तर दिलं की एवढा दर आकारण्याचा अधिकार कोणाला नाहीये, जास्तीत जास्त 50 रुपये रेशन कार्ड विभक्त करण्यासाठी ते घेऊ शकतात आणि याची व्यवस्थित आम्ही दखल घेऊन तहसील कार्यालयातच एखादं त्यांचं कार्यालय किंवा विभक्त करण्यासाठी मनुष्य यंत्रणा उपलब्ध करता येतील का याची आम्ही तपासणी करून घेतो आणि तशी यंत्रणा नागरिकांसाठी मार्गी लावून देतो म्हणून।